गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी गृहविज्ञान विषयाचा पेपर नंबर पहिला BA फर्स्ट इयर साठीचा जो पेपर नंबर पहिला आहे, ज्याचं टायटल आहे कौटुंबिक संसाधनाच्या व्यवस्थापनाची ओळख, या अंतर्गत आपण आज इथे युनिट 2 म्हणजे प्रकरण दुसरं जे आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज सुरुवात करणार आहोत. तर दुसरं जे युनिट आहे त्याचं टायटल आहे कौटुंबिक उत्पन्न आणि त्याचे व्यवस्थापन. म्हणजे की फॅमिलीचं इन्कम काय आहे आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, या संदर्भातला जो अभ्यासक्रम आहे तो आपण आजच्या या युनिटमध्ये पूर्ण करणार आहोत. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण सुरुवातीलाच पहिल्यांदा चॅप्टरचा जो पहिला भाग आहे की कौटुंबिक उत्पन्न किंवा कौटुंबिक इन्कम जे आहे, फॅमिलीचं जे इन्कम आहे त्या संदर्भाने आपण आता या ठिकाणी सुरुवात करणार. आता कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय, तर कौटुंबिक उत्पन्न म्हणजे कुटुंबाकडे किंवा कुटुंबासाठी येणारा पैसा, सेवा व समाधान ज्याचा उपयोग कुटुंबाच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जातो, त्यालाच कौटुंबिक उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे काय की कुटुंबाकडे असणारा पैसा, वस्तू आणि सेवा, याच्यातून सेवा आणि समाधान यांचा उपयोग कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी केला जातो आणि त्याच्यातून कुटुंबाच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात. तर ह्या गोष्टींना कौटुंबिक उत्पन्न म्हटलं जातं, असं ह्या पहिल्या वाक्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. तर कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय असतो, तर या ठिकाणी पैसा हा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे कौटुंबिक उत्पन्न म्हणजे त्यांचं पैशाच्या मौद्रिक स्वरूपात येणारं जे काही इन्कम असतो ते फक्त इथं अपेक्षित आहे. पण त्याच्यासोबतच आणखी काही अशा संकल्पना उत्पन्नाशी निगडीत असतात, त्याचाही विचार करणं या ठिकाणी आवश्यक आहे. कारण की फक्त पैसा हाच एक गोष्ट किंवा हीच एक गोष्ट जर आपण उत्पन्न म्हणून इन्क्लूड जर केली तर त्याचा तो तितका परिपूर्ण अर्थ, म्हणजे फॅमिली इन्कम म्हणजे फक्त पैसा हा अर्थ जर आपण लावला तर तो तितका परिपूर्ण त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून कुटुंबाकडे असणारी स्थावर आणि जंगम मालमत्ता, तसेच सेवा आणि वस्तूच्या उपयोगासाठी किंवा उपयोगामुळे मिळणारं समाधान, संतोष, हे देखील आपलं कुटुंबाचं एक प्रकारचं उत्पन्न आहे. म्हणून कौटुंबिक उत्पन्न म्हणजे निव्वळ पैसा नाही, तर त्याच्यासोबतच आपल्याकडे असणारे वस्तू, सेवा आणि ज्याच्या उपयोगातून आपल्याला समाधान आणि संतोष प्राप्त होतो, त्या सगळ्या गोष्टी किंवा त्या सगळ्या वस्तू म्हणजे आपलं उत्पन्न आहे किंवा म्हणजे ते कौटुंबिक उत्पन्न आहे किंवा कौटुंबिक इन्कम आहे. तर पैशाचा सुव्यवस्थित विनियोग जर केला तर त्यापासून आपल्याला पुरेपूर समाधान मिळवता येते. म्हणजे आपला व्यवस्थापनाचा नियमच आहे की कमीत कमी उपयोगातून जास्तीत जास्त समाधानाची प्राप्ती करून घेणे. म्हणून तो नियम या ठिकाणी सुद्धा लागू पडतो की पैसा जो आहे तो सुव्यवस्थित म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने वापरून जास्तीत जास्त समाधानाची प्राप्ती जी आहे ती या ठिकाणी मिळवता येते. पैशासोबतच ज्या सेवा कुटुंबाला प्राप्त होत आहेत त्या देखील विचारात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण त्या सेवांच्या उपयोगातून देखील कुटुंबाला समाधान प्राप्त होत असते किंवा निश्चितच ते कुटुंबाला समाधान आणि संतोष जो आहे तो प्राप्त करून देत असतात. म्हणजे ज्या सेवा आहेत त्यासुद्धा आपल्याला सुख आणि समाधान आणि संतोष प्राप्त करून देत असतात. गृहव्यवस्थापनाचा उद्देश काय आहे की आपल्याकडे असणाऱ्या साधन संपत्ती याचा कमीत कमी उपयोग करायचा आणि जास्तीत जास्त सुख समाधानाची प्राप्ती करून घ्यायची. मग इथे जे आहे की कुटुंबाचं उत्पन्न मग जे मौद्रिक स्वरूपाचे आपण गृहीत धरतो आहोत त्याच्यासोबतच आपण ज्या सेवा वापरतो किंवा जे आपल्याकडे इतर मालमत्ता असते त्याचा जो काही आपण उपभोग घेत असतो किंवा त्याचा जो काही आपण वापर करत असतो आपल्या इच्छापूर्ती करता किंवा आपल्या ध्येयपूर्तीसाठी, तर मग ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी आपण वापरतो म्हणजे पैसा आहे, स्थावर मालमत्ता आहे, सेवा आहे, सार्वजनिक सोयी सुविधा आहे,
तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कौटुंबिक उत्पन्नाअंतर्गत मोडतात किंवा याचाही समावेश पैशासोबतच कौटुंबिक उत्पन्नामध्ये केला जातो किंवा केला जायलाच पाहिजे, कारण की त्याच्यामुळे देखील किंवा त्याच्या उपयोगामुळे देखील कुटुंबाला सुख आणि समाधानाची प्राप्ती, संतोषाची प्राप्ती जी आहे ती होत असते. आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांना सेवा सुविधा, स्थावर मालमत्ता, सामुदायिक सोयी या सगळ्या गोष्टी पैशासोबत या सगळ्या गोष्टी म्हणजे कुटुंबाचे एक प्रकारचे उत्पन्न आहे. आता या ठिकाणी आपण एकंदर कुटुंबाचे उत्पन्न म्हणजे आपण बोलतोय की पैसा आहे, सेवा आहे, सामुदायिक सोयी सुविधा आहेत, स्थावर मालमत्ता आहे, हे जे बोलतो आहोत आपण म्हणजे हे झाले याचे प्रकार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कौटुंबिक उत्पन्न म्हणजे फॅमिली इन्कमचं क्लासिफिकेशन किंवा त्याचे प्रकार माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण या विषयाला हात लावू शकणार नाही, कारण जर आपल्याला कौटुंबिक उत्पन्नच जर माहिती नसेल तर त्याच्या व्यवस्थापनापर्यंत आपल्याला जाण्याची गरज पडत नाही. म्हणून मुळात पहिल्यांदा आपल्याला कौटुंबिक उत्पन्नाचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपल्याला माहिती पाहिजे. अनेक तज्ज्ञांनी विविध प्रकारे उत्पन्नाचे वर्गीकरण केलेले आहे, परंतु त्या सर्व बाबींचा विचार करून आता जे आपण वर्गीकरण इथे बोर्डवरती लिहिणार आहोत तर त्या अनुषंगानेच फक्त आपल्याला उत्पन्नाचं किंवा कौटुंबिक उत्पन्नाचं वर्गीकरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर हे कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते मुळात दोन विभागामध्ये विभागलं जातं. एक म्हणजे मौद्रिक उत्पन्न आणि दुसरं म्हणजे अमौद्रिक उत्पन्न. आता मौद्रिक उत्पन्नाचे पुन्हा दोन प्रकार पडतात, नियमित आणि अनियमित. नियमित उत्पन्न आणि अनियमित उत्पन्न. आणि अमौद्रिक मध्ये वास्तविक आणि संतोष उत्पन्न. वास्तविक आणि संतोष हे दोन प्रकार आहेत. आणि ह्या वास्तविक उत्पन्नाचे आणखी दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्न आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष उत्पन्न. तर एकंदर अशा पद्धतीने अशा पद्धतीने उत्पन्नाचा जो काही वर्गीकरण केलेला आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर फक्त मुख्य दोनच प्रकार पडतात उत्पन्नाचे किंवा कौटुंबिक उत्पन्नाचे, फॅमिली इन्कमचे, ज्याच्यामध्ये मौद्रिक उत्पन्न आणि दुसरं आहे अमौद्रिक उत्पन्न. आता मौद्रिक उत्पन्नाचे आणखी दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नियमित उत्पन्न आणि दुसरं म्हणजे अनियमित उत्पन्न. आणि त्याच्यानंतर अमौद्रिक उत्पन्नामध्ये वास्तविक उत्पन्न आणि संतोष उत्पन्न. आणि वास्तविक उत्पन्नाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे डायरेक्ट इन्कम आणि दुसरं म्हणजे इनडायरेक्ट इन्कम. तर अशा स्वरूपाची एकंदर उत्पन्नाचं वर्गीकरण जे आहे ते अशा पद्धतीने केलेलं आहे आणि ते आपल्याला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अभ्यासायचे आहे. तर पहिल्यांदा जे मुख्य दोन प्रकार पडतात एक म्हणजे मौद्रिक उत्पन्न आणि दुसरं म्हणजे अमौद्रिक उत्पन्न. तर आपण आत्ता बघूयात की मौद्रिक उत्पन्न म्हणजे काय. तर याला रोख उत्पन्न असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारचे उत्पन्न जे आहे ते मुद्रा किंवा नाणे अर्थात पैशाच्या स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध असतं. आणि या पैशाच्या स्वरूपातील उत्पन्नाचा विनियोग जो आहे तो विविध उत्पन्नाचा किंवा विविध वस्तूंचा आपल्याला लाभ या पैशामुळे घेता येतो. उदाहरणार्थ पैसे खर्च करून आपण आपल्या अन्नविषयक गरजा, वस्त्रविषयक गरजा, शैक्षणिक गरजा किंवा जीवन आवश्यक वस्तू ज्या आहेत या वस्तूंची या पैशाच्या अनुषंगाने किंवा या पैशाच्या माध्यमातून आपण खर्च करून म्हणजे आपला पैसा खर्च करून आपण त्या वस्तू किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपण खरेदी करू शकतो. आणि खरेदी करून आपण त्याचा उपभोग जो आहे किंवा आपण त्याचा वापर जो आहे तो करू शकतो. म्हणजे थोडक्यात मौद्रिक उत्पन्न म्हणजे पैशाचं उत्पन्न किंवा याला हे जे उत्पन्न आहे हे नाणे स्वरूपामध्ये
किंवा मुद्रा स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध असतं. म्हणजेच याला थोडक्यात पैशाचं स्वरूप जे आहे किंवा काउंटिंगचं जे स्वरूप आहे ते म्हणजे मौद्रिक उत्पन्न होय. आणि ह्या उत्पन्नातून किंवा ह्या मौद्रिक उत्पन्नातून व्यक्तीच्या सर्व गरजा ज्या आहेत म्हणजे कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा कुटुंबाच्या सर्व गरजा ज्या आहेत त्या ह्या मौद्रिक उत्पन्नाच्या माध्यमाने कंप्लीट केल्या जातात किंवा त्याला त्या गोष्टी याच्या खर्चातनं म्हणजे पैशाच्या खर्चातनं त्याला जे पाहिजे त्या वस्तू तो त्याच्या क्रयशक्तीच्या माध्यमाने त्या वस्तू तो खरेदी करू शकतो आणि त्याचा वापर तो त्याच्या आयुष्यामध्ये करून घेऊ शकतो. आणि म्हणून ज्या काही गोष्टी त्याला सहजासहजी जीवनावश्यकच्या ज्या गोष्टी असतात किंवा ज्या गरजा असतात त्या पूर्ण सहजरित्या त्या पूर्ण करता येतात. म्हणजे याच्यासाठी खूप एफर्ट्स घ्यायची गरज या ठिकाणी पडत नाही. अशा सोर्सला किंवा अशा उत्पन्नाला मौद्रिक उत्पन्न असं म्हटलं जातं. त्यानंतर मौद्रिक उत्पन्नामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे नियमित उत्पन्न आणि दुसरं म्हणजे अनियमित उत्पन्न. आता नियमित उत्पन्न आणि अनियमित उत्पन्न म्हणजे नेमकं काय? म्हणजे मौद्रिक तर आहेत परंतु त्याच्यामध्ये नियमित आणि अनियमित म्हणजे रेग्युलर आणि इरेग्युलर जे प्रकार आहेत ते म्हणजे नेमके काय आहेत? तर रेग्युलरमध्ये किंवा नियमितमध्ये काय आहे की जे रोख उत्पन्न विशिष्ट ठरलेल्या अपेक्षित वेळामध्ये मिळण्याची खात्री असते त्याला नियमित उत्पन्न असं म्हटलं जातं. जसं की दरमहा मिळणारा पगार, बचत किंवा गुंतवणुकीवरून मिळणारं व्याज इत्यादी. म्हणजे हे अशा स्वरूपाचं इन्कम आहे किंवा अशा स्वरूपाचं हे उत्पन्न आहे की हे आपल्याला माहिती असतं की आपल्याला ह्या विशिष्ट काळामध्ये महिन्याच्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला हे उत्पन्न मिळणार आहे. म्हणजे याची अपेक्षित वेळ जी आहे ती आपल्याला माहिती असते आणि हे मिळणारं इन्कम हे खात्रीशीर असतं. म्हणजे याला किंतु परंतुची जागा नसते. हे परफेक्टली आणि खात्रीशीर आपल्याला मिळतं आणि म्हणूनच याला नियमित मिळणारं उत्पन्न असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणारा पगार आहे किंवा बचत आणि गुंतवणूक जर आपण केलेली असेल तर त्याच्यावरचं मिळणारं व्याज आहे. या ज्या गोष्टी आहेत ह्या नियमित उत्पन्नामध्ये काउंट होतात. त्याच्यानंतर आहे अनियमित उत्पन्न. आता अनियमित उत्पन्न म्हणजे काय? तर जे रोख उत्पन्न मिळेल व किती मिळेल म्हणजे जे मिळणारं रोख उत्पन्न आहे ते मिळेल किंवा ते किती मिळेल याबद्दलची शाश्वती या ठिकाणी नसते. म्हणजे त्याची खात्री जी आहे ती या ठिकाणी देता येत नाही. अशा उत्पन्नाला अनियमित उत्पन्न असं म्हटलं जातं. जसं की उदाहरणार्थ शेती उत्पन्नातील मालाच्या विक्रीनंतरचा नफा, व्यापारातील, उद्योगातील आणि व्यवसायातील नफा किंवा खाजगी क्षेत्रातील बोनस किंवा बक्षिसे यासारखं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न अनियमित उत्पन्नामध्ये मोडतं. म्हणजे याच्यावरती परिस्थितीचा आणि काळाचा याच्यावरती परिणाम होत असतो. जसं की शेतीतून मिळणारं इन्कम किंवा शेतीमालाला मिळणारा भाव आणि मिळणाऱ्या भावानंतर त्याच्यामध्ये होणारा नफा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनिश्चित असतात. याच्यामध्ये निश्चितता नसते आणि म्हणून याला अनिश्चित उत्पन्न असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रकार जो आहे तो आहे अमौद्रिक उत्पन्न. आता अमौद्रिक उत्पन्न म्हणजे काय? जे उत्पन्न पैसे किंवा रोखीच्या स्वरूपात नसते परंतु मालमत्तेच्या स्वरूपामध्ये ते आपल्याकडे उपलब्ध असते त्याला अमौद्रिक उत्पन्न असं म्हणतात. म्हणजे अमौद्रिक उत्पन्न म्हणजे हे मुद्रेच्या स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध नसते परंतु जे मालमत्तेच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे ते म्हणजे आपले अमौद्रिक उत्पन्न होय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं गेलं जर आपल्याकडे असलेली जी इतर प्रॉपर्टी आहे पैसा किंवा रोख प्रॉपर्टी सोडून आपल्याकडे असलेली जी इतर स्थावर मालमत्ता आहे ती म्हणजे आपलं अमौद्रिक उत्पन्न होय. आता हे अमौद्रिक उत्पन्न जे आहे ते 2 भागामध्ये विभाजित केलं जातं. ज्याच्यामध्ये वास्तविक उत्पन्न एक आहे आणि संतोष उत्पन्न
2 नंबरचं आहे. तर आता हे वास्तविक उत्पन्न म्हणजे की जे अमौद्रिक प्रकारातील उत्पन्न असल्याने ते रोख पैशाच्या स्वरूपात आपल्याकडे आढळत नाही. कुटुंबाची स्थावर आणि जंगम मालमत्ता, विविध भौतिक वस्तू, विविध सार्वजनिक सेवा या सर्व वास्तविक उत्पन्नाची उदाहरणे आहेत. निकेल आणि डॉर्सी यांच्या म्हणण्यानुसार किंवा या व्याख्येनुसार एखाद्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता जसं की घर, शेती, प्लॉट, मळा, जंगम मालमत्ता उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये वाहन आहे, भौतिक सोयीसुविधा, शाळा, ग्रंथालय, पोलीस सेवा, अग्निशमन दल, सार्वजनिक करमणुकीची साधने, सार्वजनिक दवाखाने आणि वाहनाची स्थळं म्हणजे सार्वजनिक आणि शासकीय वाहनाची स्थळे इत्यादी विविध बाबी ज्या आहेत या सगळ्यांचा समावेश जो आहे तो वास्तविक उत्पन्नामध्ये होत असतो. म्हणजे वास्तविक उत्पन्न जे आहे ते या स्वरूपामध्ये आत्ता आपण जे बघितले जे सांगितलं आहे की जसं की आपल्याकडे असणारे घर, शेती, जागा म्हणजे प्लॉट, मळा म्हणजे शेतीतला एक वेगळा प्रकार, त्याच्यानंतर जंगम मालमत्ता ज्याच्यामध्ये वाहन आहे, भौतिक सुविधा ज्या आहेत आपल्याला मिळतात आपल्या घरामध्ये, सोबतच आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा सुविधा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या वास्तविक उत्पन्नाचे एक उदाहरणं आहेत किंवा ह्या गोष्टी म्हणजे आपले वास्तविक किंवा कुटुंबाचं एक वास्तविक उत्पन्न आहे. वास्तविक उत्पन्नाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्न आणि 2 म्हणजे अप्रत्यक्ष उत्पन्न. तर आता आपण बघतोय की प्रत्यक्ष उत्पन्न. तर प्रत्यक्ष उत्पन्नामध्ये कुठल्या प्रकारच्या घटकांचा समावेश होतो तर त्याच्यामध्ये नंबर 1 आहे घरी तयार केलेल्या वस्तू वापरल्याने त्या विकत आणण्यासाठी लागणारा खर्च वाचतो किंवा ती वस्तू विकल्यास आपल्याला त्यापासून उत्पन्न देखील मिळते. म्हणजे अशी एखादी वस्तू जी आपण खरेदी न करता आपण ती वस्तू घरी तयार करायची की ज्याच्यामुळे आपला जो खर्च होणारा मौद्रिक उत्पन्न असतं ते त्याची आपल्याला त्या ठिकाणी सेविंग होते म्हणजे बचत होते. आणि जर सोबत त्याच्या पुढे जाऊन ती तयार केलेली वस्तू जर आपण सेल केली तर आपल्याला त्याच्यापासून मौद्रिक उत्पन्नसुद्धा प्राप्त होऊ शकते. हे झालं प्रत्यक्ष उत्पन्नाचं उदाहरण. त्याच्यानंतर कुटुंबापाशी असलेल्या टिकाऊ वस्तूंची उपयोगिता मूल्य म्हणजे एक प्रकारचे प्रत्यक्ष उत्पन्नच मानले जाते. जसं की राहण्यासाठी स्वतःचे घर जर असले तर घरासाठी भाडं भरण्याची गरज त्या ठिकाणी पडत नाही. म्हणून त्या घराचं जे काही भाडं आहे त्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तो या ठिकाणी वाचतो. म्हणून आपल्या कुटुंबाचं असणारं घर हे देखील एक प्रत्यक्ष उत्पन्नाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी दिलेले सेवा म्हणजे हे देखील एक प्रकारचे प्रत्यक्ष उत्पन्न कुटुंबाचं आहे. कारण की घरातील व्यक्ती गृहकार्याचा भार उचलण्यासाठी किंवा गृहकार्याला मदत करण्यासाठी आपल्या सेवा देतात. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सेवा दिल्यामुळे त्या ठिकाणी ते काम करण्यासाठी लागणारा जो काही पैसा असतो ती त्या ठिकाणी बचत होते आणि एकंदरच त्या कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होते. जसं की आता म्हणजे कोणत्या सेवा ज्या आहेत त्या याच्यामध्ये इन्क्लूड होतात की घरामध्ये काम करण्यासाठी म्हणजे झाडू, फरशी, भांडी, स्वयंपाक हे काम करण्यासाठी जर एखादा व्यक्ती आपण लावला किंवा एखाद्या व्यक्तीला जर आपण कामावर ठेवलं तर त्याला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा मोबदला द्यावा लागतो. परंतु जर आपण ह्या गोष्टी कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने किंवा सहकार्याने जर ह्या गोष्टीची किंवा गृहकार्य जर आपण नियोजनबद्ध जर केलं तर त्या ठिकाणी त्या कामासाठी द्यावा लागणारा जो पगार आहे किंवा द्यावा लागणारा जो पैसा आहे, खर्च करावा लागणारा पैसा जो आहे तो त्या ठिकाणी वाचतो. आणि हे फक्त का होतं की आपल्याकडे असणारे जी काही फॅमिली मेंबर्स आहेत, कौटुंबिक व्यक्ती आहेत, कौटुंबिक सदस्य आहेत, त्यांच्या सेवा वापरून आपण ह्या गोष्टी या गोष्टीची बचत जी आहे ती या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की सामाजिक सोयीसुविधा उपलब्ध असणे हे प्रत्यक्ष उत्पन्न मानले जाते. जसं की सार्वजनिक दवाखाने, वाचनालय, बाग बगीचे, वाहतुकीची साधने, पोलीस पथकाची सेवा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या बाबी ज्या आहेत याचा समावेश आपल्या
प्रत्यक्ष उत्पन्नामध्ये होत असतो. आता हा कसा होतो आपल्या प्रत्यक्ष उत्पन्नामध्ये? समजा उदाहरणार्थ आपल्या घराच्या बाजूलाच जर एस.टी. स्टँड किंवा रिक्षा स्टँड असेल तर आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी आपण वॉकिंग म्हणजे पायी चालत जाऊ शकतो. परंतु जर ते थोडं दूर असेल, थोडं लांब असेल, जिथे आपण पायी जाणं शक्य नाही आहे, तर मग अशा वेळेस आपल्याला इतर प्रायव्हेट वाहनांचा वापर जो आहे त्या ठिकाणी करावा लागतो. आणि मग त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला आपलं पैसा नावाचं मौद्रिक उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी वापरावं लागतं. आणि मग आपल्याला आपलं मौद्रिक उत्पन्न जर वाचवायचं असेल तर आपल्याकडे ह्या सेवा सुविधा जर आपल्या घराच्या आजूबाजूला जर असल्या तर त्या माध्यमाने त्याच्या मदतीने आपलं मौद्रिक उत्पन्न वाचू शकतं. आणि ह्या अमौद्रिक उत्पन्नाच्या साधनाचा वापर आपण आपलं मौद्रिक उत्पन्न वाचवण्यासाठी करू शकतो. त्याच्यानंतर स्वतःचे जर वाहन असले तर आपला वाहतुकीचा खर्च देखील या ठिकाणी आपल्याला वाचवता येतो. त्याच्यानंतर जर स्वतःची शेती असेल तर त्यात पिकणारं धान्य, भाजीपाला, फळे या गोष्टींचा या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला उपलब्ध होतात. आणि मग त्याच्यामुळे यावरती होणारा खर्च जो आहे कुटुंबाचा तो त्या ठिकाणी वाचतो. म्हणजे की बचत जी आहे पैशाची ती या ठिकाणी होते. आणि सोबतच शेतीचा जो काही आपल्याला सोडून उरलेला जो काही माल असतो किंवा उरलेला जो काही उत्पन्न असतो ते आपण विक्री करून त्याच्यापासून देखील आपण पैसा हे मौद्रिक साधन जे आहे ते कुटुंबासाठी या ठिकाणी प्राप्त करू शकतो. त्याच्यानंतर आहे कुटुंबातील सदस्याच्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि ऊर्जेचा वापर करून कुटुंबास विविध मोबदला वाचवता येतो. आणि त्यामुळे मौद्रिक उत्पन्नाची देखील या ठिकाणी बचत होऊ शकते. म्हणजे की आपल्या कुटुंबाच्या सदस्याकडे असणारं ज्ञान, कौशल्य किंवा त्यांच्याकडे असणारी सेवा करण्याची वृत्ती या गोष्टींचा वापर करून आपण त्यांच्या सेवेच्या माध्यमातून आपला पैसा जो आहे तो पैसा किंवा ते मौद्रिक उत्पन्न आपण या ठिकाणी वाचवू शकतो. म्हणजे आपल्याला अमौद्रिक उत्पन्नाची व्याप्ती ही किती मोठी आहे आणि अमौद्रिक उत्पन्न म्हणजे नेमकं काय आहे आपल्याला आत्ताच्या या विवेचनावरून लक्षात आलेलं आहे. तर या गोष्टींचा विचार करून आपण कुटुंबाचं वास्तविक उत्पन्न जे आहे त्याची गणना जी आहे ती या ठिकाणी आपण आता या वेगवेगळ्या उदाहरणाच्या आणि स्वरूपाच्या माध्यमातून बघितली आहे. याच्यानंतरचं जे अप्रत्यक्ष उत्पन्न आहे आणि त्याच्यानंतर संतोष उत्पन्न आहे हे आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया. आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण याच्या पुढचा जो काही भाग असेल तो भाग आपण याच्या पुढच्या तासिकेमध्ये घेऊया. तोपर्यंत थँक्यू.